नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा व्याकरण या भागातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समास। समासमध्ये अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास यावर आधारित कृती 5अ2 मध्ये एकूण 2 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात। कृतींचे स्वरूप असते कृती पत्रिकेतील प्रश्न 5अ2 या कृतीमध्ये 1 अव्ययी भाव, 2 तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष आणि कर्मधारय किंवा द्विगु, 3 द्वंद्व यामध्ये इतरेतर, वैकल्पिक, समाहार आणि 4 बहुव्रीही या समासावर आधारित कृती विचारल्या जातात। या कृतीत य दिलेल्या सामासिक शब्दाचा समास पर्यायातून ओळखणे आणि र दिलेल्या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहिणे अशा 2 कृती विचारल्या जातात। आता खाली लक्ष देऊन ऐका। समास कमीत कमी 2 शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात। सामासिक शब्द एकत्रीकरणातून जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात। विग्रह तयार झालेल्या सामासिक शब्दाची फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला विग्रह म्हणतात। समासात कमीत कमी 2 शब्द असतात। समासातील प्रत्येक शब्दाला पद म्हणतात। पहिला शब्द म्हणजे पहिले पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद। समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे 4 प्रकार आहेत। पहिला अव्ययी भाव समास, त्यामध्ये पहिले पद प्रधान आणि दुसरे पद गौण असते। तत्पुरुष समास, यामध्ये पहिले पद गौण, दुसरे पद प्रधान असते। द्वंद्व समास, दोन्ही पदे प्रधान असतात आणि बहुव्रीही समास, दोन्ही पदे गौण असतात। आता अव्ययी भाव समासाची व्याख्या बघा। ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व जो सामाजिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो त्या समासाला अव्ययी भाव समास म्हणतात। म्हणून उदाहरण यथाशक्ती, शक्तीप्रमाणे अव्ययी भाव समास, गैरहजर, हजेरीशिवाय अव्ययी भाव समास। दुसरा आहे तत्पुरुष समास। तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु हे प्रकार शिकायचे आहेत। पहिले आपण विभक्ती तत्पुरुष समासाची व्याख्या बघूया। ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात। उदाहरण विद्यालय म्हणजे विद्येचे आलय, विभक्ती तत्पुरुष समास आहे। क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण हे सुद्धा विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे। तत्पुरुष समासामध्ये दुसरा आहे कर्मधारय। त्याची व्याख्या आहे ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे साधारणतः प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यातील एक पद विशेषण व दुसरे पद नाम असते त्याला कर्मधारय समास म्हणतात। उदाहरण महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, कर्मधारय समास। मातृभूमी, भूमी हीच माता, कर्मधारय समास। तत्पुरुष समासामध्ये तिसरा आहे द्विगु। त्याची व्याख्या होते ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण व दुसरे पद नाम असते त्याला द्विगु समास म्हणतात। उदाहरण चौकोन, 4 कोणांचा समूह, द्विगु समास। नवरात्र, 9 रात्रींचा समूह, द्विगु समास। तिसरा आहे द्वंद्व समास। द्वंद्व समासाचे विग्रहाच्या पद्धतीमुळे 3 उपप्रकार आहेत। पहिला इतरेतर द्वंद्व, दुसरा वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा समाहार द्वंद्व। तर पहिले बघा इतरेतर द्वंद्व समासाची व्याख्या आहे जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या उभयान्वी अव्ययांचा वापर करतात तेव्हा त्याला इतरेतर द्वंद्व म्हणतात। इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। उदाहरण आई वडील, आई आणि वडील,
इतरेतर द्वंद्व समास. भाऊ बहीण, भाऊ व बहीण, इतरेतर द्वंद्व समास. दुसरा आहे द्वंद्व समासमधील वैकल्पिक द्वंद्व समास. त्याची व्याख्या येते, जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना किंवा अथवा वा या उभयान्वी अव्ययांचा वापर केला जातो तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. उदाहरण खरे खोटे, खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास. भेदाभेद, भेद अथवा अभेद वैकल्पिक द्वंद्व समास. द्वंद्व समासमधील तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व. व्याख्या, जेव्हा द्वंद्व समासाच्या सामासिक शब्दात इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो म्हणून त्याचा विग्रह करताना वगैरे इतर अशा शब्दांचा वापर केला जातो त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. उदाहरण भाजीपाला, भाजीपाला वगैरे हे आहे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण. मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे समाहार द्वंद्व समास. त्यात चौथा भाग आहे बहुव्रीही समास. त्याची व्याख्या येते, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे गौण असून त्या पदांऐवजी तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास म्हणतात. उदाहरण लंबोदर, लंब म्हणजे मोठे, मोठे आणि आहे, उदर म्हणजे पोट, ज्याचे असा तो गणपती हे आहे बहुव्रीही समासाचे उदाहरण. आणि दुसरं आहे गोपाल, जो गो म्हणजे गायी पालन करतो असा तो श्रीकृष्ण, हे सुद्धा बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. कृतीपत्रिकेतील कृती 5(अ)(2) साठी कृती पुढील सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. नीलकमल कर्मधारय समास, आमरण अव्ययीभाव समास, योग्यायोग्य वैकल्पिक द्वंद्व समास, क्रीडा केंद्र विभक्ती तत्पुरुष समास, षटकोन द्विगु समास, स्त्री पुरुष इतरेतर द्वंद्व समास, यथाकाळ अव्ययीभाव समास, भालचंद्र बहुव्रीही समास. यामध्येच योग्य पर्याय निवडा असा सुद्धा प्रश्न विचारतात. तर प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. पर्याय आहेत अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. उत्तर आहे अव्ययीभाव समास. दुसरा आहे मीनाक्षी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. त्यामध्ये पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा पर्याय तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास, 4 बहुव्रीही समास. उत्तर आहे बहुव्रीही समास. तिसरा आहे पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय कर्मधारय समास, विभक्ती तत्पुरुष समास, इतरेतर द्वंद्व समास, द्विगु समास. उत्तर आहे इतरेतर द्वंद्व समास. दारोदारी या सामासिक शब्दातील समास ओळखा. पर्याय अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. उत्तर आहे अव्ययीभाव समास. अशा प्रकारे वर्ग 12वी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे समास, यावर आधारित आपण अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही समासाचा या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास केला आहे. यानंतर कोणत्या भागाचा अभ्यास करायचा आहे ते तुम्ही कमेंट करून टाकायचं आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.